महाराष्ट्रात जबरदस्तीनं किंवा आमिष दाखवून होणाऱ्या धर्मांतरावर लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय। महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक 2026 आज विधानसभेत सादर करण्यात आलं। या विधेयकानुसार बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन केलेल्या धर्मांतराला कठोर शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेनं सभागृहात याला पाठिंबा दिला असला तरी उद्धव ठाकरेंनी टीका केली आहे। महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक 2026 विधानसभेत मांडण्यात आलं। राज्यात फसवणूक, बळजबरी किंवा दिशाभूल करून केल्या जाणाऱ्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठी हा कायदा आणण्यात आल्याचं सरकारचं म्हणणं आहे। या विधेयकानुसार धर्मांतर करणाऱ्यांना 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे हेतू जाहीर करणं बंधनकारक असेल। धर्मांतर पूर्ण झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत घोषणापत्र सादर करावं लागेल। संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय हे घोषणापत्र सार्वजनिक करेल आणि त्यावर हरकती मागवेल। त्यानंतर धर्मांतराच्या उद्देशाची आणि कारणांची पोलीस चौकशी करण्यात येणार आहे। जबरदस्तीने किंवा प्रलोभन देऊन धर्मांतर करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल होणार। दोषी आढळल्यास 7 ते 10 वर्षांपर्यंत कारावास, 7 लाखांपर्यंत दंडाची शिक्षा। दोषी संस्थेचं शासकीय अनुदान बंद करण्याचीही तरतूद। प्रोत्साहन देणाऱ्यांना, सह्या करणाऱ्यांनाही सहभागी मानणार। राज्यातील विविध हिंदुत्ववादी संघटना गेल्या काही वर्षांपासून अशा प्रकारच्या कायद्याची मागणी करतात। प्रलोभन देऊन धर्मांतराच्या घटना वाढतात। काही संस्था असंघटितपणे अशा घटना घडवत असल्यानं हे विधेयक आणल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे। कुठल्या पद्धतीनं धर्मांतर होतं तर ज्याच्यामध्ये आमिष असेल, जबरदस्ती असेल, त्या ठिकाणी फसवणूक असेल, बळजबरी असेल, लबाडी असेल किंवा अल्पवयीन अशा पद्धतीचं धर्मांतरण असेल, गैरवाजवी प्रभाव असेल, अशा धर्मांतरणाला बेकायदेशीर धर्मांतरण ठरवण्यात आलेलं आहे। या पद्धतीनं केलेलं कुठलंही धर्मांतरण हेच फक्त या ठिकाणी बेकायदा धर्मांतरण होणार आहे। विरोधकांकडून मात्र या विधेयकावरून सरकारवर टीकेचा सूर लावण्यात येतोय। धर्म स्वातंत्र्य हे प्रत्येकाला असलंच पाहिजे। कोणी कोणत्याही परिस्थितीत जोर जबरदस्तीने किंवा कोणाच्या असहायतेचा फायदा घेऊन लांडी लबाडीने आमिष दाखवून धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच। अशा प्रकारे म्हणजे धाक दपटच्या दाखवणं, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय आपलं नाही काय धमक्या देणं, त्याच्यानंतर 50 कोके देतो सांगणं, असं करून जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला आमचा विरोध आहेच। मात्र तो संपूर्ण ते मी बिल त्याची चालत असताना काही प्रश्नांची उत्तरही मिळणं गरजेचं आहे, ती जनतेसाठी। या देशामध्ये तुमच्या संविधानामुळे तुम्हाला धार्मिक स्वातंत्र्य आहे हे संविधानात लिहिलेलं आहे ना। तुम्ही काय नवीन संविधान लिहिणार की काय? हे थोतांड आहे सगळं। राज्यव्यवस्था जेव्हा कोलमडायला लागते, राज्यव्यवस्था जेव्हा अडचणीत येते तेव्हा धर्माचा आधार घ्यायचा, ही राजकारणातली एक नवीन लाईन आहे। असं जबरदस्तीने धर्मांतर होत असेल तर त्याला आमचाही विरोध आहे, पण धर्मांतर हेच स्वातंत्र्य आहे। या आधी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली होती। संबंधित कायद्यांचा अभ्यास करण्यासाठी 14 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली होती। विधानसभेत आणि विधान परिषदेत मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात येणार असून मंजुरी मिळाल्यानंतरच हा कायदा राज्यात लागू होईल। विधेयक मंजूर झालं तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि तमिळनाडू नंतर असा कायदा करणारं महाराष्ट्र 10वं राज्य ठरेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।